त्यांच्या राजीनाम्याची मागणी उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे केली गेली आहे आणि यावर आता अनेक खुलासे केले जातात। शिंदे गटाचे मंत्री कोणत्या प्रकरणात अडचणीत आले आहेत याची यादी काढा। एक मंत्री टॉवेलवर आमदार निवासमध्ये मारामाऱ्या करतो, टॉवेलवर उघडा बंब, शिवराळ भाषा वापरत। दुसरा मंत्री त्याच्या घरामध्ये सिगरेटचे झुरके मारत, बनियनवर, एक टॉवेलवर एक बनियनवर पैशाच्या भरलेल्या बागा दाखवतोय देशाला, महाराष्ट्राला, की आम्ही किती श्रीमंत आहोत, आम्ही कशी लुटमार केली आहे। एक मंत्र्याच्या जो ज्याच्याकडे गृह खात्याचा राज्यमंत्रीपदाचा कार्यभार आहे त्याच्या मालकीच्या बारमध्ये मुली नाचतात, डान्स बार आहे, पैसे उधळले जातात आणि हे मंत्री दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालतात। हे मंत्री पनवेल वाशी भागात जाऊन दुसऱ्यांच्या बारवर धाडी घालून दहशत निर्माण करतात। ती का निर्माण करतात तुम्हाला माहिती आहे। अशा प्रकारे दबाव आणून शेवटी काय केलं जातं, पण स्वतःच्या बारमध्ये काय चाललंय हे सरकारनंच उघड केलं। जेव्हा त्यांच्या बारवर धाड पडली स्थानिक पोलीस स्टेशनकडून आणि इतर खात्यांकडून, त्याचा अर्थ ही धाड त्या मंत्र्यांच्या बारवर सरकारनंच टाकली ना। तुम्ही स्वतः मंत्री आहात त्या खात्याचे, तुम्हाला माहित नाही की माझ्या बारवर धाड पडते। याचा अर्थ पडद्याच्या मागे काय चाललंय तुम्हाला कळलं असेल। कोणतरी एक अदृश्य शक्ती शिंद्यांच्या मंत्र्यांचे हे सगळे खेळ खंडोबे बाहेर काढण्यासाठी किती काम करत आहे मेहनतीनं, हे महाराष्ट्राला कळलेलं आहे। तो कोणी असेल हो, आणि तो डान्स बार नाही असंही त्यांनी म्हटलं। पोलिसांचा रेकॉर्ड पहा तुम्ही, समतानगर पोलीस स्टेशन FIR मध्ये काय आहे। याचा अर्थ ज्या खात्याचे मंत्री त्यांचे चिरंजीव आहेत ते पोलीस त्यांच्या विरुद्ध खोटा FIR केलाय का, मंत्र्याच्या विरुद्ध, त्यांच्या कुटुंबाच्या विरुद्ध? राजीनामा द्या, तुम्ही राजीनामा दिला पाहिजे। मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो की ते कोणाचाही मुलाहिदा न ठेवता गृह खात्याचा अशा पद्धतीने काहीतरी काम करतायत। बाकी राजकीय सोडून द्या। देवेंद्र ठीक आहे। देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंनी सल्ला दिलेला आहे की एकनाथ शिंदे यांच्या काही नेते त्यांची प्रतिमा जी आहे ती मलिन करत आहे। नाही मला माहिती। सर, हिंदी में जानना चाहेंगे रोहित पवार जी ने एक वीडियो ट्वीट किया, तो फिर से ऐसा एक नया वीडियो सामने आया, किस प्रकार से देखिए? देखिए, वो महाराष्ट्र के कृषि मंत्री है, जिस महाराष्ट्र में लगभग 700 किसानों ने आत्महत्या 3 महीने में की है, उस राज्य के मंत्री क्या रमी खेल रहे हैं, गैम्बलिंग और आराम से खेल रहे हैं। ये हमारी हालत है महाराष्ट्र के कैबिनेट की। ऐसे मंत्री को कैबिनेट में रहने का अधिकार नहीं है और फडणवीस जी को उनको कैबिनेट में रखने की नैतिक अधिकार भी नहीं। इतना मैं कहूँगा। पूरे इंडिया गठबंधन की एक बैठक हुई, इस बैठक में आप